वादात सुनावणी पार पडली। मात्र सर्वोच्च न्यायालयानं या वादावर निर्णय देण्यासाठी पुन्हा एकदा नवी तारीख दिली। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातो। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या वादावर आता सर्वोच्च न्यायालयात पुढच्या वर्षी म्हणजे 21 जानेवारीला सुनावणी पार पडणार आहे। युक्तिवादासाठी दोन्ही पक्षांना न्यायालयाकडून ठराविक वेळ देण्यात आला, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास पार पडल्यानंतरच याचा फैसला होण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्ट हे अत्युच्च आहे। आम्हाला आजही विश्वास आहे की ते न्याय करतील, परंतु न्याय हा वेळेत झाला पाहिजे, तरच त्या न्यायाला अर्थ असतो आणि तो न्याय वेळेत व्हावा, लवकर व्हावा अशी आमची अपेक्षा होती। परंतु आज त्यांनी दिलेलं 21 तारीख ही शेवटी आपल्याजवळ दुसरा काय पर्याय नसतो। माननीय सुप्रीम कोर्टाला ज्याप्रमाणे त्यांना वाटलं त्याप्रमाणे त्यांनी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। त्यामुळे आता किती तारखा पडत राहतात, खरं तर नुसतं आता अकॅडमिक राहिलं हे सगळं, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका झाल्यानंतर निर्णय येणार असेल तो येईल तेव्हा येईल। पक्ष आणि चिन्हावरील अंतिम सुनावणीबाबत कोर्टानं आज काय निर्णय दिला तो आपण पाहूया। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सर्व याचिकांवर एकत्रित अंतिम सुनावणी होणार आहे। 21 जानेवारी 2026 ला सकाळी 11:30 वाजता अंतिम युक्तिवादाला सुरुवात होईल। 22 जानेवारी 2026 पर्यंत सुनावणी सुरू राहील। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला बाजू मांडण्यासाठी एकूण 3 तास मिळतील। प्रतिवादासाठी एकनाथ शिंदे अजित पवारांना एकूण 2 तास मिळतील। वेळ वाटून घेण्याबाबत पक्षकारांना सूचना देण्यात आल्या आहेत। वळूया पुढच्या बातमीकडे। आज मुंबईमध्ये विविध नेत्यांच्या गाठीभेटींचा सिलसिला पाहायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळी 5:30 च्या